प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राइब करा। राष्ट्रीय कामगार नेते महेंद्र शेठ घरत वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा जल्लोषात संपन्न। सामाजिक राजकीय जीवनात नेहमी अग्रेसर राहून लोक कल्याणकारी कार्य घडावे व आपल्या लोकांना न्याय मिळवून द्यावा, सुख समृद्धी द्यावी या उद्देशातून आपले सामाजिक कार्य करणारे दानशूर लोकनेतृत्व महेंद्र शेठ घरत यांचा वाढदिवस अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला। राष्ट्रीय कामगार नेते तथा न्यू मॅरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष व काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत दिवस अभिष्टचिंतन प्रसंगी यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था व न्यू मॅरिटाईम अँड जनरल कामगार संघटना पदाधिकारी सदस्य व तसेच काँग्रेस रायगड जिल्हा आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आध्यात्मिक शैक्षणिक संस्थेना व अनेक सहकारी कार्यकर्ते यांना वेगवेगळ्या प्रकारे आर्थिक निवासी मदत करण्यात आली। वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून मराठी, हिंदी गीत, नृत्याचा बहारदार कलाविष्कार कार्यक्रमाचे सुंदर आयोजन सुखकर्ता बंगलो, शेलघर, सेक्टर 16, उल्वेनोड या निवासस्थानी मोठ्या दिमागात आयोजित करण्यात आला होता। यावेळी संपूर्ण महेंद्र शेठ घरत परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर 1 तारखेच्या वाढदिवसात आद्य क्रांतिकारी महेंद्र घरत आहे। आता घराघरामध्ये वाढदिवस होतो। आज जाऊन लोक आई वडिलांची तारीख नाही ना, मग 1 जून आमच्या शाळेची तारीख, आई वडिलांना आज सन्मान दिला जातो। त्याच्यामुळे हा युनिव्हर्सल वाढदिवस आहे आणि त्याचं सुरुवात आपण 20 वर्षापूर्वी केली। 1 तारखेवर, 2 तारखेवर, 3 तारखेवर डाऊट घेतला जातो 7 तारखेपर्यंत, पण त्यावेळेला सुद्धा लोक जन्माला आले। काही काहीच्या तारखा लिहिल्या, काही काहीच्या नाही लिहिल्या, पण शिक्षकांनी लिहिलेल्या तारखांचा सेलिब्रेशन होत नव्हता। आज लाखोच्या संख्येने तुम्हाला पोस्टर दिसतील रस्त्यावर आणि आज तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये आई वडील आहे, त्याची जरी तुम्ही सन्मानाने जाऊन तो वाढदिवस करताय, पण हा आपण एक त्याच्यामध्ये प्रात्यक्षिक केला। आणि महेंद्र घरच्या निमित्तानं आज मला अभिमान आहे, सकाळी माझ्या शिक्षकांनी पुन्हा अरे आमचा पण वाढदिवस आहे म्हणून आज लाखो लोक आमच्या भागाचे वाढदिवस साजरा। शेलघरमध्ये 500 लोकांचा वाढदिवस साजरा होणार आहे। कोपरमध्ये गेले तर तुम्ही बाजूच्या गावात 2000 लोकांचा साजरा होणार आहे। अलिबागमध्ये तुम्ही गेलं तर एक 10,000 लोकांचा वाढदिवस 1 जूनला साजरा होणार आहे। तर त्याच्यामुळे हा एक पायंडा आपण पाडला की ज्यांची तारीख नाही त्यांचा सुद्धा वाढदिवस साजरा झाला पाहिजे आणि त्या वाढदिवसा निमित्तानं काही समाजाच्या घटकांना आपण मदत केली पाहिजे, हा उद्दिष्ट। मतदारसंघाची निवडणूक लागलेली आहे। मागच्या वेळी आम्ही मावळ किंवा रायगडपैकी एक मावळ द्या मागितली होती, मावळ दिली गेली नाही आणि भिवंडी गेली। कोकणामध्ये एकही लोकसभा नाही, एकही विधान परिषद नाही आणि म्हणून ही आता कोकण जी पदवीधर मतदारसंघाची जी आता निवडणूक जाहीर झाली ती काँग्रेसच्या वाट्याला सीट जाते आणि पुढं काय भविष्यात विधानसभेचं होईल आम्हाला माहीत नाही आहे आणि म्हणून ही सीट या कोकणामध्ये स्ट्रॉंग फक्त काँग्रेसची रायगडमध्ये आहे, जिथं आमच्याकडे जिल्हा परिषद मेंबर होते, पंचायत समिती सभापती होते, नगरसेवक होते आणि अशामुळं पंचायत समिती आणि अनेक ग्रामपंचायती आहेत। पण त्याच्यामुळं या जिल्ह्याच्या काँग्रेसला आधार देण्यासाठी रायगड जिल्हा काँग्रेसचे आमचे नेते प्रवीणजी ठाकूर यांना, ॲडव्होकेट प्रवीणजी ठाकूर यांना उमेदवारी मिळावी अशी एकमुखी आपण मागणी केलेली आहे आणि त्याचा आज आपण ठराव घेतला आहे। ते प्रदेशला जाणार आहेत, त्याच्यासाठी आजची ही बैठक होती। लोकसभेला पण विचारला होता, रायगड काँग्रेसला पण सुटली असती, पण मी 2014 साली जाहीर केलेला आहे का मी कुठली निवडणूक लढणार नाही। मी त्याच्यामध्ये किंगमेकरच्या भूमिकेमध्ये आहे। तर रायगडमध्ये आमदार 1-2 आणायचे आहेत, कोकण परिषदमध्ये हा मतदारसंघ त्यांना निवडून आहे, ही ताकद ठेवून चाललं आहे। तर मी काय या वाढदिवस वगैरे निवडणुकीसाठी करतो असं नाही, लोकांची सेवा करण्याची ताकद देवाने दिली। जसं आता चंद्रकांत पाटील बोलले यांना चांगला जास्त पैसे वाढले पाहिजेत, त्यांची ताकद वाढली पाहिजे। जनतेच्या सेवेसाठी ताकद, पैसा जो देवाचा आहे, बापाचा आहे, त्याच्या आपल्या बापाचा नाही। आपण रिकामे खाली हात आहे, खाली जे काय देईल ते जनतेसाठी यांची सेवा करतो। विद्यार्थी येतात अनाथ त्यांची करतो, गोरगरीब येतो तर धर्मसत्तेसाठी अनेक लोक येतात, बाबा आमचं मंदिर आहे, हे आहे, याच्यासाठी आहेत। मी जनतेसाठी आहे, काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी आहे आणि मी कुठली निवडणूक लढणार नाही याच्यावर पक्का ठाम आहे। 2014 साली जाहीर केलं आहे, पण आम्ही नवीन या आघाडीच्या याच्यात जर काँग्रेसला सीट सुटली तर नवीन उमेदवार उभा करून तो निवडून आणण्याची आमची ताकद आहे।